उत्तर प्रदेशातील बांदा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एक व्यक्ती तिसऱ्यांदा लग्न करणार होता. यासाठी त्याने आपल्या पहिल्या 2 पत्नींना मारहाण करून घराबाहेर हाकलून दिल्याचा त्याच्यावर आरोप आहे. या प्रकरणी दोन्ही पत्नींनी मुलांसह पोलीस अधीक्षकांकडे जाऊन तक्रार दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार हे प्रकरण चिल्ला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील आहे. येथे राहणाऱ्या एका व्यक्तीनं 2दा लग्न केल्याचा आरोप आहे. 2018मध्ये हिंदू रीतिरिवाजांनुसार लग्न झाल्याचा आरोप 2 महिलांनी केला आहे. यानंतर पतीने त्यांचा मानसिक छळ सुरू केला आणि त्यांना घराबाहेर हाकलून दिले. यानंतर तो तिसऱ्यांदा लग्न करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. हे प्रकरण न्यायालयात गेले आहे. आरोपी व्यक्तीने आपल्या पहिल्या लग्नाची माहिती लपवून 2022मध्ये बिहारमध्ये दुसरं लग्न केलं. यानंतर सुमारे 1.5 वर्षानंतर आरोपीने त्याच्या दुसऱ्या पत्नीलाही मारहाण करून घराबाहेर हाकलून दिलं. पहिल्या पत्नीने दुसऱ्या पत्नीला तिच्या घरात आसरा दिला. आता दोघेही मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करत आहेत. पती मुझफ्फरनगरमध्ये तिसरं लग्न करणार असल्याचे दोन्ही पत्नींना समजल्यानंतर त्यांनी तक्रार करण्यासाठी पोलीस स्टेशन गाठले. अखेर दोन्ही पत्नींनी पोलीस अधीक्षक कार्यालय गाठून पोलीस अधीक्षकांकडे न्यायाची याचना केली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी स्टेशन प्रभारींना दिले आहे. यानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान पोलीस अधीक्षक अजय कुमार सिंह यांनी सांगितले की चिल्ला पोलीस स्टेशन परिसरातील 2 महिलांनी चिल्ला पोलीस ठाण्यात आरोपी दीपकने फसवणूक केली असून 2दा लग्न केल्याचे तक्रारपत्र दिले आहे. आरोपीने दोन्ही पत्नींना ओलीस ठेवले आणि मारहाण करून शारीरिक अत्याचार केले. या प्रकरणी चिल्ला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.